हाय हॅलो नमस्कार. मी मुक्ता मुकशी तुमच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे एकदा मनापासून स्वागत आहे. आणि आज तुम्हाला कळलं असेल हा व्हिडिओ कशाबद्दल आहे ते. खाली थंबनेलवरून तुमच्या लक्षात आला असेल हा व्हिडिओ कशाबद्दल आहे ते. तर आज तुम्हाला मी माझ्या लग्नाची साडी दाखवणार आहे. ती कशी आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पहिल्यांदा ब्लाऊज दाखवते. तर हे बघा, मस्त शिवलं आहे. हे पाठीमागे असते ही नक्षी केली अशी मस्तपैकी. आणि हाताला काही नक्षी वगैरे केली नाही, छोटीशी फक्त त्याला लेस पण लावली नाही. तर हे बघू शकता. हे बघा, हाताला डिझाईन वगैरे काही केली नाही. आणि पाठीमागून फक्त एवढीच नक्षी केली, म्हणजे डिझाईन वगैरे हे साडीचंच केलं आहे. आणि छोटी मस्त लेस दिसते, मस्त लेस दिसते. आणि हे लटकन आहे साडीचीच, त्याला काही विकत वगैरे घेतले नाही, साडीचंच केलं. हे बघा, साधं आणि मस्त शिवलेलं आहे. तर कसं. आणि ही साडी बघा त्याचीच आहे. खाली एकदम त्याच्या म्हणजे ब्लाऊजला आहे ना डिझाईन वगैरे, ही खाली पट्टीच आहे, हा खालचा पट्टा तेच ब्लाऊजला इथे हाताला वगैरे आहे नक्षी तुम्ही पाहिली. आणि मस्तपैकी पदराला असं हे आहे. हे तर साधीच आहे, जास्त महाग वगैरे नाही. तर ही साडी जी आहे ती 600 रुपयाला आहे. आणि मस्त आहे साडी. तर लग्नाची एकच साडी माझी होती. ज्यावेळेस आता तुम्हाला मी हे साडीची स्टोरी सांगते. तर आमचं जेव्हा लव्ह मॅरेज झालं ना, तेव्हा यांनी सांगितलं की मी तुझ्यासाठी काय घेऊ वगैरे असं सांगितलं होतं. म्हणजे तुला पहिल्यांदा भेटायला येईन तेव्हा तुझ्यासाठी काय आणू मी. तर मी सांगितलं तुम्हाला आवडेल ते आणा. तर पहिल्यांदा जेव्हा मला भेटायला आले तेव्हा साडी घेऊन आली माझ्यासाठी. तर त्यावेळेस शिवली नव्हती. आम्ही जेव्हा आमच्या म्हणजे लग्न झालं तेव्हा हीच साडी मी नेसली. तर एवढी धावपळ झाली की काय घेता नाही आलं. मला हारसुद्धा नव्हता. हे गळ्यात एक मंगळसूत्र फक्त होतं आणि काही नेकलेस वगैरे काही नव्हतं. तर साधा सिंपल असं लग्न झालं. आणि साडीचं म्हटलं तरी एकच साडी मी 2-3 दिवस हीच नेसली. कारण ज्या लग्न झाल्यावर रीती वगैरे असतात गावाकडच्या, तर त्या मी ह्या एका साडीवरच केले सर्व. तर संध्याकाळी धुवायची आणि परत वगैरे असं लावायची ही साडी. तर त्यावेळेस माझ्या मापाचं वगैरे कापड मी घरात एकटी, आणि त्यांचे जे दोघी बहिणी आहेत ना त्या पण असे अचानक आल्या, मग त्यांनी काही आणलं नाही. तर हे बघा, ही साडी आहे. आणि जेव्हा मला ते भेटायला आले तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा मी कपडे घेतले ते तिथं. कारण त्यांना माहीत नव्हतं की ही मला कपडे वगैरे घेणार आहे. तर कपडे घेतले ते एक पॅन्ट, एक शर्ट आणि दुसरं काहीतरी वॉच घड्याळ घेतलं होतं. तर ते सुद्धा लग्नात त्याने घातलं. तोच ड्रेस मी आणला तर तो बरोबर त्याने येत होता. आणि ह्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये आमच्या लग्नाचे फोटो नक्की शेअर करू. तर ही एकच साडी काहीच घेता नाही आलं. आणि म्हणजे परिस्थिती तेवढी ही झाली नाही त्यावेळेस. तर असे अडचणी वगैरे आल्या, थोड्या अडचणी होत्या. तर त्याच्यामुळं ही एकच साडी मी घेतली. आणि त्यानंतर आतासुद्धा म्हणजे घेतली नाही मी कधी साडी. तर 200-300 रुपयामध्ये माझ्या साड्या सर्व आहेत. महागडी साडी माझ्याकडे येत नाही. आणि ही साडी मला भरपूर आवडते. कारण त्यांचा पण गुलाबी कलर आवडता आणि माझा पण गुलाबी कलर आवडतात. तर मला पण भरपूर मस्त वाटली साडी आणि त्यांना पण मस्त वाटली. तर ही माझी बाकीच्या पोरींच्या कसं 4-5 साड्या लग्नाला होतात. तर ही माझी फक्त एक साडी लग्नाची आहे. आणि ती भरपूर अशी आठवणींची आहे. म्हणजे पहिल्या भेटीची माझी ही साडी, तीच मी लग्नात नेसली. आणि सर्व रीती 200-300 वाले मला
घालायला गावात वगैरे. तर ही कशी वाटली साडी? मस्त आहे. आणि कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. चलो बाय बाय.